Audio Jungle. नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार, बाळंतपणादरम्यान नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू। सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तालुक्यातील धानोरा खुर्द येथील एका 23 वर्षीय नवविवाहितेचा पहिल्या बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे। अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दीपाली दयानंद वाघमारे, वय 23 वर्षे, राहणार धानोरा खुर्द, तालुका अहमदपूर असे मृत महिलेचे नाव आहे। दीपाली यांना पहिल्या बाळंतपणासाठी 15 डिसेंबर 2025 रोजी अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती चिंताजनक बनली। 16 डिसेंबर रोजी दुपारी 12:30च्या सुमारास त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। लातूर येथील डॉक्टर आदित्य कल्याणी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर योग्य उपचार न केल्याने दीपाली यांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। रुग्ण गंभीर असतानाही योग्य व्यवस्थापन झाले नाही, हा सर्व प्रशासनाचा गलथान कारभार आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया धानोरा खुर्द ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत। या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। या घटनेची माहिती उशिराने प्राप्त झाल्यामुळे 17 डिसेंबर रोजी अहमदपूर पोलीस ठाण्यात 194 BNSS नुसार नोंद करण्यात आली। पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव करीत आहेत। चौकशीनंतरच सत्य समोर येईल। सदर घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून बाळंतपणासाठी आलेल्या महिला रुग्णाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हास्तरीय माता मृत्यू अन्वेषण समिती मार्फत सखोल चौकशी करण्यात येईल। या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि खरे कारण स्पष्ट होईल, असे डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय ग्रामीण रुग्णालय अहमदपूर यांनी सांगितले। त्याच्यावर गुन्हा दाखल होणारच आहे। शासन आहे गरिबासाठी, आहे का नाही शासन गरिबासाठी? गरिबाचं चांगलं करतं का हे वेगळं करते का? हे पगारी नसत्याला का कमी घेते नाही ना पगारी? पहिला झालं तर हेच आंदोलन उभा टाकते, आम्हाला पगारी वाढवा म्हणून उभा टाकते। आणि हे आमचे लेकरं गेले, आम्ही कुठं आंदोलन करावं? कुठं करावं आम्ही आंदोलन? आमच्या उद्याला येईल का लेकरू? आम्हाला भेटेल का लेकरू? ह्याच्या पगारी भेटायला आज नाही उद्या वाटेल पगारी, आम्हाला लेकरं भेटेल का? आता जोडले मी तरी बी माझे ऐकलं नाही ते त्याने गाडी बोलून आधी नातेवाईकांना बोलून गाडी बोलून घेते, तर स्वतः गाडी बोलून आधी गाडी बसा म्हणून वाट लावली ते लेकराला घेऊन। खूप वाईट प्रसंग आहे, प्रचंड निग्लिजन्सी आहे। प्रत्येक हेच नाही, अशा असंख्यचे डॉक्टर लोक झालेले आहेत एवढ्या देशामध्ये हे झालेले आहेत लोक। याला कळलं नाही म्हणजे लेकराचं काय झाले काय नाही ते। प्रमुख संदर्भ सेवा केंद्र हे तिथे उपस्थित राहत नाही, दुर्लक्ष आलेला पेशंट उभा हात लावायचा, पाठवून द्यायचा। त्यांनी सोय देखील करत नाही, कसला देखील लावत नाही, फक्त बघतात लागवडच बघतात, जवळ देखील बघत नाही, सरळ उगा रेफर फक्त पैसे मागतात, त्याने पैसा करतात सगळं। या बाईला जर शंका वाटली तेव्हाच पाठवायचं काम। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।